सगळ्यात पहिले इथे मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये आपण 5 कप पाणी टाकूया. मोजून टाकायचं आहे. कोणताही एक मेजरिंग कप घ्या तुम्ही. त्या हिशोबाने आपण यामध्ये 5 कप बरोबर पाणी टाकूया. पाच कप पाणी बरोबर झाले. आता याला आपण गॅसची स्पीड हाय करणार आहे आणि याला उकळी येतपर्यंत आपण थांबूया. यात आता 1 चमचा मीठ टाकणार मी. चवीनुसार टाका, म्हणजे कमी जास्त होणार नाही. पाण्याला उकळी आली आहे आता. आता एका हाताने आपण थोडं थोडं करत रवा टाकूया आणि असं मिक्स करत जाऊया, म्हणजे याच्या गुठळ्या पडणार नाही. ज्या कपाने आपण पाणी घेतलं आहे बरोबर त्याच कपाने 1 कप आपल्याला रवा घ्यायचा आहे. जिरा आपण नंतर टाकूया. जिऱ्याने याचा कलर चेंज होतो, थोडासा डार्क कलर येतो. त्यामुळे आपण जिरेचा वापर नंतर करू. सध्याला फक्त एकत्र करून घेऊया. तर गॅसला अगदी स्लोमध्ये केलेला आहे मी आणि याला फक्त मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. हे पहा, इथे 1 मिनिटातच हे किती दाटसर झालं आहे. जर का तुमचा रवा जाडा असणार तर थोडं पाण्याचं प्रमाण जास्त लागणार आणि अशा वेळेला वाटत आहे की पाणी जास्त पाहिजे तर गरम पाणी तुम्ही साधारण अर्धा ते 1 कप आणखी टाकू शकता. आता आपल्याला याला 5 ते 7 मिनिटापर्यंत असंच चालवत राहायचं आहे, जेणेकरून हे खाली लागणार नाही. आता मी इथे 1 चमचा टाकणार जिरे आणि याला एकत्र मिक्स करून घेऊ. व यात अजिबात गुठळ्या वगैरे पडल्या नाही याच्यामध्ये. तुम्ही ह्याच प्रकारे जर का केलं व्यवस्थित तर गुठळ्या वगैरे पडत नाही आणि आपले पापडच चांगले अगदी प्लेन होतील. आता आपण इथे थोडंसं कोथिंबीर टाकूया. ऑप्शनल आहे, पण कोथिंबीर असणार तर नक्की टाका. दिसायला छान वाटतात हे. आता हे सुद्धा बॅटर रेडी आहे. असं दाटसर झालेलं आहे. साधारण 7 ते 8 मिनटं झाले याला. मी याला शिजवत आहे आणि अजिबात हात नाही थांबवला आहे, नाहीतर लगेच खाली लागणार. आता मी इथे गॅस बंद करते आणि आपण आता पापड टाकायला घेऊया. आता इथे मी पॉलिथिन घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं असं मी सगळ्याकडे तेल लावून घेते. एका प्लॅस्टिकला असं तेल लावलं की आपले पापड चिपकणार नाही. आता इथे थोडा छोटासा एक हुंडा घेते मी. अगदी थोडं हाताला तेल लावून घ्या पहिले, म्हणजे चिपकणार नाही. असं एक राऊंड केलं बॉल, असे बॉल करून इथे मी हुंडा घेतला. इथे
एक प्लॅस्टिक आहे, याला सुद्धा मी थोडंसं तेल लावून दिलं आहे आणि यावर असं ठेवू आणि याला फक्त प्रेस करायचं आहे आपल्याला. बस पहा, आणि हलक्या हाताने असं काढून घेऊया. बघा आता इथे 2 हिंगे ठेवले आहेत, एकासोबत 2 पण होते आणि पटापट होणार, वेळ पण नाही लागणार आपल्याला जास्त. याला पण दाबून घेतलं, हे निघालं आणि थोडा डिस्टन्स व्हायला ठेवते. हे पण झालं. हे पहा, हलक्यात अगदी हाताने प्लास्टिक काढून घेऊया आपण. आता असे मी सगळे करून घेणार आणि एक वेळा उन्हात टाकणार. 2 दिवस चांगलं कडकडीत उन्हात ठेवलं होतं याला मी. पहा सगळे चांगले अगदी सुकून गेले आहेत आणि आता आपण तळून पाहूया याला.